पालघर जिल्ह्यातील भाजपा महायुती सरकारने बहुमताच्या जोरावर पारित केलेले जनसुरक्षा विधेयक 2024 हे लोकशाही विरोधी व नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारे असल्याचा आरोप करत 10 सप्टेंबर रोजी राज्यभर निर्धार आंदोलन झाले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पुढाकाराने उभारलेल्या या आंदोलनाला डहाणू सागर नाक्यावर हजारोंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जनविरोधी घटनाविरोधी विधेयक रद्द करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमले। सभागृहातील तीव्र विरोध दुर्लक्षित करून बहुमताच्या जोरावर सरकारने हा काळा कायदा मंजूर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आमदार विनोद निकोले, ब्रायन लोबो, भरत वायडा, काशीनाथ चौधरी, जयेंद्र दुबळा, चंद्रकांत गोरखना, रडका कलांगडा इत्यादी नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेत विधेयकाचा निषेध नोंदवला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबा, राज्य प्रतिनिधी पालघर। राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, या विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलन किंवा आंदोलन ही होत आहेत। त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत। हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे। हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे की UAPA आणि मकोका सारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे बिल मांडलं त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही, एक 2-3 जिल्ह्यांमध्ये, 2-3 तालुक्यांमध्ये आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की जर 2-3 तालुक्यापुरते मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्यापुरते ते बिल आणलं पाहिजे होते। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती। आज वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे, आज मुलांचे शिक्षणाचे बाजारीकरण, ह्या सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा एकमेव आमचा पर्याय आहे, एकमेव जो आमचा मार्ग आहे, हा मार्ग बंद करण्याचे कारस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला मी विरोध करतो। आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार। यापुढे ते अतितीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।